शेतकरी वर्षातून फक्त 25 ते 30 दिवसच काम करतोय. शेतात पेरायचं आणि काढायला जायचं, मध्ये 2 दिवस पाणी पाजायला जायचं, इतकंच काय ते काम शेतकरी करतोय असं मी नाही म्हणत, तर असं म्हणत आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल. त्यांचं वक्तव्य हे ऐका कि 25 दिन 30 दिन से ज्यादा किसान काम नहीं करता है, सिर्फ वो बुवाई करने जाता है और काटने जाता है, बीच में पानी देने के लिए 2 दिन 4 दिन 5 दिन पानी देने के लिए जाता है. आता हे असं बोलणाऱ्यांनी एक दिवस तरी उन्हात उभे राहून शेती करून दाखवावी, मग त्यांना कळेल की काम म्हणजे काय असतं. मंत्रीजी, तुम्ही सांगितलेले 4 तास जर तुम्ही मंत्र्यांनी प्रामाणिकपणे रोज काम केलं असतं ना, तर आज एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. शेतकरी फक्त पेरणी काढणी करतो, मग बियाणं टाकल्यानंतर रोज शेतात तो का जात असेल? रात्री 2 वाजता उठून तो पाणी का पाजतो? का तर दिवसा तुम्ही लाईट सोडत नाही. त्याच्या नशिबात रात्रीची लाईट आहे. दिवसभर काबाड कष्ट करून रात्रीचं पाणी पाजण्यासाठी सुद्धा तो अंधारात त्या शेतात उभा असतो. हे काम मग कोण करतं? निसर्गाची झुंज तो रोज देतोय. पाऊस कमी झाला तरी नुकसान त्याचंच, पाऊस जास्त झाला तरी नुकसान त्याचंच, बाजारभाव पडला तरी देखील नुकसान त्याचंच. म्हणजे मेहनत 100% तो करतोय, पण परतावा इतका मिळतोय का? आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी फक्त वर्षातून महिना काम करतो, मग तो शेतकरी टनभर माल काढतो, ट्रकभर माल बाजारात आणतो, मग ते बिनकामाचं करता येत असेल का? आणि त्याहूनही पुढं म्हणजे स्वतःच्या मालाची किंमत तो स्वतः ठरवू शकत नाही. त्यामुळे कधी कधी हा माल सडतो, तर कधी रस्त्यावर त्यांना टाकावा लागतो, तर कधी बांधावरच कुजतो. आणि तुम्ही म्हणता शेतकरी काम करत नाही. मंत्रीजी, शेतकरी गरीब नाही, त्याला गरीब ठेवणारी ती आहे म्हणजे सिस्टीम. बियाणं, खत, औषधासाठी त्याला कर्ज घ्यावं लागतं. पीक फेल झालं तर कर्ज वाढतं आणि परतफेड होत नाही, आणि त्यानंतर शेवटचा पर्याय त्याच्या नशिबी असतो, तो म्हणजे आत्महत्या. तुम्ही म्हणत असाल योजना आहेत की, पण त्या त्याच्यापर्यंत पोहोचल्यात किती? पोहोचल्या तर त्याला कागदपत्रांची अडचण, त्यात भ्रष्टाचार आणि त्यात दलालांची साखळी किती आहे ते तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहित आहे. यापुढे मंत्रीजी म्हणतात की मी सुद्धा शेतकरी आहे. ये दूसरा कोई नहीं कहेगा, मैं इसलिए कह रहा हूं कि मैं किसान हूं, मैं जानता हूं. मंत्रीजी, जर खरंच तुम्ही शेतकरी असता तर तुम्ही असं बोललाच नसता. त्या शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर खरंच शेतकरी काम करतच नसता, आज देशातला एकही माणूस जिवंत नसता. कारण शेतकऱ्याने जर ठरवलं ना की मी माझ्या पोटापुरतच पीक घेईन, त्या दिवशी सगळं जग मात्र उपाशी मरेल. शेतकरी मेहनत कमी करत नाही, सिस्टीम त्याला पुढे जाऊ देत नाही. म्हणून शेतकऱ्याला दोष देणं थांबवा आणि व्यवस्था सुधारा मंत्रीजी. कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपला शेतकरी हा अन्नदाता आहे आणि या देशाचा कणा आहे. जय जवान, जय किसान.